बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा शहरात उत्खनन केलं जात आहे आणि त्या शेषशाही विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती आढळून आली आहे। राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीच्या परिसराच्या जीर्णोद्धाराचं आणि जतनाचं काम सुरू आहे आणि त्याच दरम्यान सुरू असलेल्या उत्खननात ही प्राचीन मूर्ती सापडली आहे। ही मूर्ती साधारणतः 3.5 ते 4 फूट उंचीची रेखीव मूर्ती आहे। संजय महाजन आपल्या सोबत आहेत। संजय, पुरातत्व खात्याकडनं या मूर्तीबाबत माहिती काय दिली जाते, कधी काळची ही मूर्ती असण्याची शक्यता आहे? नक्कीच ज्ञानदा, खरं तर सिंदखेड राजा हे ऐतिहासिक शहर आहे आणि या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे गेल्या महिनाभरापासून उत्खननाचं काम सुरू आहे आणि राजे लखुजी जाधव यांच्या समाधीचं या समाधी परिसरातच ही मूर्ती काल परवा निदर्शनास आली। त्यानंतर पुरातत्व विभागाने या मूर्तीबद्दल, ही प्राचीन मूर्ती आहे मात्र ही कधीची आहे याबद्दल आता संशोधन सुरू केलेलं आहे। ही मूर्ती जवळपास अनेक शतकापूर्वीची असेल असंही याला वाटतंय, परंतु ही मूर्ती बघण्यासाठी आता परिसरातील नागरिक मोठी गर्दी करत आहेत, कारण इतकी सुंदर ही मूर्ती आहे की इतिहासातील पहिल्यांदाच या परिसरात सापडलेली ही सुंदर मूर्ती आहे। मात्र ही मूर्ती कधीची आहे याबाबत आता पुरातत्व विभाग संशोधन करून याबाबत माहिती देणार आहे। ज्ञानदा, धन्यवाद संजय या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।